अरे इथे कुठं काय ते दिसत नाही. ना करवंद, ना कळ्या, ना केळी, ना पेरू. तुला काय खायला देऊ? गप्पस म्याने बसणार ना चाललो कुठं चालला बोंबलत घरला रस्ता गावल का तू मस्त काय करायचं? तुला ठाव आहे का या जंगलात चेटकिनीचा वावर हाय? गप्पस कोणाला गुरुजी म्हणतात जगात भूत चिटकीन काय नसतंय. असतं बाबा असतं. नसतं बाबा नसतं. गावची माणसं बोलत्यात ते खोटं का? फक्त तुझ्या पाला दिसले हाडं तू तोडा बोंबा मारतोय बाकी समजा गप्प आहे. ही बघा मागं. भांडी ही कसली भांडी? बापरे एवढी भांडी कोणी आणली? नक्कीच इथं कोणाचं तरी वावर आहे. ती चेटकीनं काहीतरी जादू टोना करत असणार. या भांड्यात कसली जादू? मला असं वाटतंय आपल्या गावाला जिरे मारण्याचा बेत दिसतो तिचा. पण तिथं कुठं दिसत नाही. कशी ना दिसते ती धोंड्या? मला काय माहित. या थोडीच बघितलीये. तुझ्या पायानंतर बघितलंय का तिला? मग जाऊन मला विचार. मला ठाव हाय खडईवाली दिसते ती. मोठी मोठी नखं, नाक वाकडं, दिसाया येडीबाई, मोठालं डोळं, चिकरे केस, लांब दात, सुळ्यावानी. मला आईची याद येतीया. करंटी लागलीया. कुठं लागलं तुला? बघू बघू. अगं त्याच्या पायाकडे काय बघतेस गौरे? चड्डी काढून बसव त्याला तिकडे. मुद्रा कुठला? काढा. तुला नाही जात. जागा लावत. गौरे भावरा. ए मित्र्या. मला मित्र नाही बोलायचा. ए मुत्र्या. मला मित्र नाही बोलायचा. ए मित्र्या मुत्र्या. मला तोंडी नाही बोलायचा. मित्र्या मुत्र्या. ए गौरे भावरे. ए मित्र्या मुत्र्या. ए गौरे भावरे. ए मित्र्या मुत्र्या. ए गौरे भावरे. अरे गप्प बसा. इथे चेटकीन बघा आला की भांडा. बोला कुणीतरी येतंय. कोण आलंय माझ्या जंगलात? अगो बाई, धगो बाई. बरोबर ओळखलं. चेटकीनच आहे मी. पण मी काही साधी सुधी चेटकी नाही. माझं नाव आहे उई उई चेटकीन. मारू का डोक्यात तुझ्या? मेला बेडूक बनवून तुझं बेडूक. मेला आता वाजवलंच ना तर बघत. बंद कर मेल्या. मारू तुला मेला. अरे वेड्या माणसा, इथे प्रसंग काय आणि वाजवतोस काय? मारू का डोक्यात तुझ्या? बंद कर मेला. तुझं ना आता जुळ बनेल जुळ. मेला. अरे गो गावातली मुलं त्रास द्यायला आलेत मला. पुन्हा थांब त्यांच्याकडे बघतेच मी आता.
खबरदार माझ्या जीव भांडवले हात लावायचा ठेवा खाली त्यात माझा जीव आहे थांबा थांबा कुठे पळताय आता तुम्हाला बघतेच मी कुठे पळताय काय थांबा तुम्हाला बघतेच अरे देवा माझी सर्व जीव भांडी घेऊन गेले माझी सर्व मेहनत वाया गेली रे अरे देवा माझी जीव भांडी घेऊन गेलीत ना ठीक त्यांना माहित नाही अरे मी काही साधी सुनी घेतली नाही माझं नावच आहे उई उई व्यक्ती प्राध्यापिका आणि सौ जयश्रीताई वाघ मॅम आपण कृपया रंगमंचावरती येऊन आमच्या रंगमंचाची शोभा वाढवायची सर नाटक कसं वाटलं याबद्दल आणि पाचोराकरांनी आम्हाला दिलेला रिस्पॉन्स बघून त्याबद्दल आपण मनोगत सन्माननीय रंगमंच आणि उपस्थित सर्व श्रोतेजनांनो आपल्या या पाचोरा शहरामध्ये बऱ्याच वर्षांपासून बाल कलाकारांसाठी कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम झालेला नव्हता आणि आपल्याकडे या मुंबईच्या नाट्य संस्थेने संपर्क केला आणि त्या माध्यमातून आपल्या पाचोरा शहरातील लहान मुलांना बाल कलाकारांना आपल्या शहरातल्या बाल कलाकारांना आणि श्रोत्यांना दोघांनाही या कार्यक्रमाचा आनंद मिळावा यासाठी आपण या कार्यक्रमाला लागलीच परवानगी दिली आणि अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्या या रंगमंचावर संपन्न होत आहे आपल्या शहरातील त्याचप्रमाणे परिसरातील कलाकारांना देखील यांनी आपल्याला जामनेरच्या मुलांना देखील यांनी वाव दिला आणि चांगले कलाकार आपल्या पाचोऱ्यामध्ये देखील आहेत हे साध्य झालं म्हणून मी आपल्या या नाट्य संस्थेला शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या शहरातील सर्व बालकलाकारांना देखील संस्कारक्षम नाटक बसवल्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देईल की पाचोरा शहरातल्या देखील मुलांनी चांगलं काम आपलं केलेलं आहे भविष्यात देखील या नाट्य संस्थेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो हॅलो माता अनुसूया संस्थेच्या वतीने माननीय प्रवीण कुमारजी संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब संजयजी वाघ यांचा सत्कार करू इच्छितात प्रवीण कुमारजी धन्यवाद नानासाहेब
मुलांनी खाली बसायचं पटकन. सगळे तयार. सिट डाऊन. बसून घ्या लवकर. मला सगळे हा हा हा. आलंय माझ्या जंगलात. हे जंगल माझं घर आहे. माझ्या घरात माझ्या झाडांचं नुकसान करायचं नाही. झाडे तोडायची नाही. हे माझं जंगल घर आहे. आणि माझ्या जंगलात ही गावातली माणसं येऊन मला त्रास देतात. हो, भक्ती मी असताना गावातली पोरं आलेत ना. अगो बाई, ढगो बाई. हे ढगांचा आवाज आला की काय? अगो बाई, ढगांचा आवाज मला भीती वाटते. अगो बाई, ढगो बाई, अगो बाई, ढगो बाई, अगो बाई. शाळेला तुम्हाला सगळं येतं. केसकीने टाळ्या वाजून स्वागत नाही करणार. असं काय बघताय? मी सुंदर दिसते की नाही दिसत? माझे केस बघा, गोरे गोरे. कारण मी माझ्या केसांना फारी लावली लावते. अगो बाई, अगो बाई. ढगाला मी घाबरते. काजळ लावून आले मी आज. कांची लाली लाल लाल. आणि ही बघा गुलाबी साडी. पटकन खाली बसा बरं. अगो बाई,
सगळे ऐकतात तुटतं. हो ना, मी तिकडच्या जंगलात गेले होते ना, माझं कोणी ऐकत नव्हतं. ही मुलं छान आहेत, ऐकतात. बसा खाली. म्हणा अगो बाई. शी, मी तुमच्याशी बोलत काय बसले, मला अजून बरी जीव भांडी तयार करायची आहे. ही बघा, बरी जीव भांडी तयार करायची आहे. यात माझी जादू आहे, जादू. अगो बाई, अगो बाई, अगो बाई. हे कोणी आलं की मला सांगा. हं, गावातली माणसं आहेत ना, मला त्रास देत आहे. सांगा ना.